तर नमस्कार मित्रांनो, आज आहे गोपालकाला. तर असाच विचार केला श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं. तर अंबरनाथमध्ये असे खूप सुंदर असे श्री हेरम मंदिर आहे. तिथे दर्शन घेण्यासाठी मी गेलो. तर तिकडे गेल्यानंतर खूप छान वाटलं आणि गेल्या गेल्या आपल्याला सुंदर अशा गौमातेचं दर्शन झालं. तर मित्रांनो, गोपालकालेच्या दिवशी आपल्या गोमातेचं दर्शन घडलं हे जणू भाग्यचंच आहे. मंदिराच्या सभोवतालचा एरिया पण खूप सुंदर होता. गार्डन वगैरे होता आणि बाजूलाच चिल्लीपिल्ली गँग फुल जल्लोषामध्ये गोपालकाला साजरा करत. त्यांचा तो जल्लोष बघून आपल्याला सुद्धा आपल्या छोट्यापणाचे दिवस आठवले. काय जल्लोष करायचो. मग मी मंदिराची घंटी वाजवून मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्या बाप्पाचं दर्शन घडलं. खूप प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटलं. मंदिराच्या सभोवताली मंदिरामध्ये कार्यालय सुद्धा होते. ज्यांना कोणाला देणगी द्यायचे ते देऊ शकतात आणि खूप आसन वगैरे बसण्यासाठी होतं. कोण जप करू शकतो. आणि जिथे गणपती बाप्पा आहेत तिथे मूषक महाराज तर असणारच. मग मी मित्रांनो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाला बोललो, आम्हा सर्वांना सुखी ठेव. मग लगेचच हनुमंतराया, राम, कृष्ण, लक्ष्मण, सीता यांचं सुद्धा दर्शन घेतलं. मग लगेचच मित्रांनो कृष्ण आणि राधाचं आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो. तर खूप सुंदर असं दर्शन घडलं राधा आणि श्रीकृष्णांचं. मग मनामध्ये विचार केला, आज शनिवार आहे तर चला शनी मंदिरला सुद्धा जाऊन मारुतीरायाचं आणि शनिदेवाचं दर्शन घेऊ. तर त्वरित मी लगेच शनी मंदिरकडे आलो दर्शन घेण्यासाठी. मग मी एक तेलाची बॉटल घेतली देवांवर चढवण्यासाठी. एवढी काही कॉस्टली नसते, फक्त 35 रुपये असते तेला. मग लगेचच आपल्या शनी महाराजांचं दर्शन घेतलं. आल्यानंतर नक्कीच तुम्हाला आवडेल मित्रांनो. मग लगेचच हनुमंतरायांचं दर्शन घेतलं. श्रावणी शनिवार आहे म्हटलं तर हनुमंतरायांना तर सजवलंच असेल खूप सुंदर असं. मग आपण सुद्धा तेल अर्पण करून लगेचच भोलेनाथाला अभिषेक घातला आणि मग लगेच सत्यनारायणाच्या देवाचं सुद्धा मी दर्शन घेतलं. खूप सुंदर दर्शन झालं. नवग्रह सुद्धा मांडलेले नवग्रह देवतांचं सुद्धा दर्शन घेतलं. मग सगळं दर्शन घेतल्यानंतर आलो महाप्रसादाकडे. महाप्रसाद घेतला. मस्त रव्याचा महाप्रसाद होता. मग बाहेर आल्यानंतर थोडीशी जनसेवा केली. जनसेवा करून व्लॉग इथेच एंड केला. व्लॉग जर तुम्हाला आवडला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा.